त्यानंतर आता आपण जाऊयात वकील ह्या एका संपूर्ण कंपनीविषयी किंवा ही संपूर्ण जे ऑडिटोरियम म्हणतो, की हे अख्खं वकिलांचं प्रस्थ असतं. तिथे तुम्ही लढा वकिलांचा याच्यासाठी काम करताय. बेसिकली लढा वकिलांचा ही सिस्टीम म्हणजे हे जे आंदोलन आहे, हे नक्की काय आहे आणि कशासाठी आहे? तसं आहे, मला 17 वर्ष प्रॅक्टिसला झाले. मुंबईनी मला घडवलंय, पण मला खरी ओळख ही माझ्या गावाने दिलेली आहे. बरं. त्यामुळे रूट लेव्हलवरून आल्यामुळे मला रूट लेव्हलच्या वकिलांपासून तर हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांचे काय विषय, काय प्रॉब्लेम्स असतात याची जाणीव आहे. बरं. ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलसाठी अनेक वर्षांपासून आपण लढा देतोय, हं. लढतोय. पण आपण आणि खरं बघायचं तर ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल आलं सुद्धा. आज ओके. सेंटरमध्ये पण ते बिल पेंडिंग आहे आणि स्टेटमध्ये पण ते बिल पेंडिंग आहे. पण जेव्हा आपण हे बिल वाचतो, सगळेजण आपल्याला म्हणताना दिसतात, की हे लवकरात लवकर पास झालं पाहिजे. कशासाठी? तर जसं पत्रकारांना हं. प्रोटेक्शन मिळतं, तसं आम्हाला पण मिळालं पाहिजे. पण जेव्हा हे बिल आपण वाचतो, तेव्हा लक्षात येतं, की ह्याच्यामध्ये ज्या पनिशमेंट्स आहेत, ह्या सगळ्या बेलेबल नेचरच्या. ओके. म्हणजे तुम्ही डॉक्टरांना प्रोटेक्ट करता, तुम्ही पत्रकारांना प्रोटेक्ट करतात, ते नॉन बेलेबल पनिशमेंट्स. आणि जेव्हा वकिलांवर वेळ येते, तेव्हा तुम्ही वकिलांना बेलेबल ऑफेन्सचे पनिशमेंट ठेवून प्रोटेक्ट करता. अच्छा. त्यामुळे ही असे बिल, असे तोकडे बिल उद्या पास जरी झाले, पारित जरी झाले, तरी ते खऱ्या अर्थानं वकिलांना प्रोटेक्ट करणारे नाहीयेत. त्यांच्या डेफिनेशन्स पण इतक्या तोकड्या आहेत, की महिला वकील असो किंवा मेंटल हॅरॅसमेंट हा जो प्रकार आहे, हा सुद्धा त्यात कव्हर होत नाही. मग हा लढा बिल यावं म्हणून आमचा होता. आता सगळे बिल पास व्हावं यासाठी लढा देतात आहे. बरं. आमचा लढा बिल पास व्हावं नुसता याच्यासाठी नाहीये. आमचा ओके. लढा आहे, की हे बिल स्ट्रिक्ट व्हावं, कायदा कडक व्हावा. आणि आमच्या या लढ्यामध्ये आम्ही काही महिन्यांअगोदरच हं. माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पण गेलो होतो, ओके. मोठ्या वकिलांच्या ग्रुपसोबत. आणि आम्ही त्यांना हे प्रॉब्लेम्स दाखवले, की हा लढा जो आहे हा नुसता पारित होण्याचा नाहीये. त्याच्यातून खरोखर काहीतरी आउटकम सुद्धा आलं पाहिजे. ओके. म्हणजे पुष्कळांनी त्याला एक पॉलिटिकल अजेंडा करून टाकलाय. बट रिॲलिटीमध्ये जर खरंच ॲडव्होकेट्सला प्रोटेक्ट करायचं असेल, तर एकतर नवीन स्ट्रिंजंट बिल आणावं लागेल किंवा जे प्रेझेंट बिल आहे, त्यातले जे प्रोव्हिजन्स आहेत त्या स्ट्रिक्ट झाल्या पाहिजे. म्हणून आम्ही त्याला लढा वकिलांचा म्हणतो. अच्छा. असे वकिलांचे अनेक विषय आहे. नुसतं ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलच नाही आहे. अजून अनेक विषय आहेत, ज्याच्यासाठी आम्ही लढतो. ही खूप नवीन गोष्ट मला कळली, की वकिलांनाही वकिलांसाठी लढावं लागतं आहे.